राज्यातील कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे कर्जमाफीसाठी निधी सुद्धा पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची आजपासून कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। कालच या कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता आणि आज सकाळपासून या 12 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकरी बांधवांचे कर्जमाफी होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। या 12 बँकेमधून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या 12 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण तुमचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांनी 1.5 लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट 2 लाखांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजे तुम्ही 50,000 रुपयांचं, 1 लाखांचं, 1.5 लाखाचं किंवा 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना शब्द सुद्धा देण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर सरसकट सर्व शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करू। परंतु निवडून येऊन आता 1 वर्ष पूर्ण सुद्धा होत आलेला आहे, परंतु अद्याप कोणताही निर्णय कर्जमाफीवरती घेण्यात आलेला नव्हता। परंतु काल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना परिपत्रक सुद्धा पाठवण्यात आलेलं होतं। या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा, अन्यथा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये व्याजदर सुद्धा द्यावा लागेल। म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले नव्हते, त्यासोबतच विविध योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करत नव्हते। त्यामुळे थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारला आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की लवकरात लवकर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करा, त्यासोबतच नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे हस्तांतर करा। त्यामुळे शेतकरी बांधवांना आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या 12 जिल्ह्यांपासून या कर्जमाफीची सुरुवात झालेली आहे तर 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना अशा योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 2020, 2021, 2022, 2023 किंवा 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु हे कर्ज या प्रमुख 12 बँकेमधून घेतलेलं असावं, त्या बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो। बघा, पहिली बँक एसबीआय बँक, दुसरी बँक एचडीएफसी बँक, तिसरी बँक आयडीबीआय बँक, चौथी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, त्यासोबतच 5वी बँक आयसीआयसीआय बँक, 6वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 7वी बँक पंजाब अँड नॅशनल बँक, त्यासोबतच पंजाब अँड सिंध बँक असेल, 8वी बँक इंडियन बँक, 9वी बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक, 10वी बँक बँक ऑफ बडोदा, 11वी बँक ॲक्सिस बँक आणि 12वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा, या 12 बँकेमधून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल किंवा याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार
आहे की नाही त्यावरती सुद्धा निर्णय आलेला आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी या 12 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। त्या शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण या 12 बँकेमधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। कारण या 12 बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात मोठा आहे। या 12 बँकेने मोठमोठ्या शेतकरी बांधवांना कर्ज सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये या बँकांच्या माध्यमातून सर्व पात्र शेतकरी बांधवांना कर्ज सुद्धा देण्यात आलेलं होतं। त्यामुळे सर्वात अगोदर या 12 बँकांची कर्जमाफी सुद्धा मंजूर झालेली आहे। जर तुम्ही या 12 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे 100 आणि 101% कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी कालच निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यांची निवड कर्जमाफीसाठी करण्यात आलेले आहे तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांचे 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही, कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे। भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांच्याकडे 20-20, 22-22 एकरे जमीन आहेत, तरी पण त्यांनी कर्जमाफी होईल या उद्देशाने कर्ज सुद्धा काढून ठेवलेलं आहे। त्यासोबतच असे पण काही शेतकरी बांधव आहेत की ते शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी आहेत, तर त्यांनी सुद्धा चुकीचे कागदपत्रे तयार करून या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र असतील, जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने फरार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या 7 दिवसांच्या अन्नत्याग उपोषणाला खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे, कारण राज्य सरकारने पहिल्यांदाच या कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। कारण निवडून आल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीवरती सुद्धा काढत नव्हते, परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारला अर्जंट सूचना देण्यात आलेली होते। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। तशा प्रकारे आरबीआय बँकेकडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, परंतु एकाच दिवशी कर्जमाफी करणे शक्य होणार नाही। त्यामुळे राज्य सरकारने प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड केलेली आहे। म्हणजेच या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे या आठवड्यामध्ये कर्जमाफी होईल। उर्वरित 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचे पुढच्या आठवड्यामध्ये कर्जमाफी होईल आणि जे उर्वरित शेवटचे 12 जिल्हे आहेत तर त्या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे शेवटच्या आठवड्यामध्ये कर्जमाफी सुद्धा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकंदरीत या महिन्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। परंतु या कर्जमाफीच्या उद्दिष्टाने भरपूर शेतकरी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे, तर त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं होतं आणि त्यांच्या कुटुंबामधील एखाद्या सदस्याने कर्जमाफीच्या उद्दिष्टाने फाशी घेतलेली असेल किंवा आत्महत्या केलेली असेल तर अशा सर्व आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल। त्यासोबतच त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्याला वाटलं होतं की भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर आपली लवकरात लवकर कर्जमाफी करेल, परंतु शेतकरी बांधवांनो, या भारतीय जनता पार्टीने 1 वर्ष लावलेलं आहे, म्हणजेच 1 वर्षाचा कालावधी या कर्जमाफीसाठी लावलेला आहे। बघा, वारंवार मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्याकडून फक्त एकच उत्तर येत होतं, तर ते उत्तर म्हणजे आम्ही कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत, कर्जमाफीसाठी समिती नेमत आहोत। म्हणजेच
अशा पद्धतीने उडवडीची उत्तरे सुद्धा देण्यात येत होते। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारचे कान टोचलेले आहेत। त्यामुळे या कर्जमाफीवरती सर्वात अगोदर निर्णय सुद्धा आलेला आहे। तातडीने सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, भारतीय जनता पार्टीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा केलेला होता की निवडून आल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करून टाकू। त्यासोबतच लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये देऊ। त्यासोबतच शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील सर्व मुलांना सर्व मुलींना मोफत शिक्षण देऊ। परंतु राज्य सरकारने कोणताही शब्द पाळलेला नव्हता। त्यामुळेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलं। म्हणजेच एकंदरीत कर्जमाफी होणार आणि 100% कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार पत्रकार परिषदेमध्ये एकच गोष्ट सांगत होते, तर ती गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांचा सातबारा 100% कोरा करू। परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्याही शेतकरी बांधवांचा अद्याप सातबारा कोरा झालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। शेतकरी बांधवांमध्ये दुःखाचे वातावरण पसरलेले होते। परंतु प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी सर्वात मोठा लढा सुद्धा देण्यात आलेला होता। त्यासोबतच भरपूर शेतकरी बांधवांनी मंत्रालय असतील किंवा सरकारी ऑफिस असतील तर त्याच्या बाहेर थांबून मोर्चे सुद्धा केलेले होते, आंदोलन सुद्धा केलेले होते। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने त्या सर्व आंदोलनाला यश सुद्धा आलेलं आहे। कर्जमाफीवरती आज राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची सर्वात अगोदर कर्जमाफी सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु या 12 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर कोणकोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणकोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील तर त्याच्या याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल असे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र ठरतील। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे पांढरे रेशन कार्ड असेल असे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसेल, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेले असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016 ते 2019 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेले असेल तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी ते कर्ज भरायचं आहे, अन्यथा तुम्हाला जास्त व्याज दर लावून ते कर्ज सुद्धा वसूल केले जाणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये हे कर्ज घेतलेलं होतं त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, YouTube असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की आज या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, उद्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती सत्य माहिती देत असतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनो जे कर्जमाफीविषयी महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते महत्त्वाचे अपडेट सुद्धा सांगून टाकतो। बघा शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी 100% होणार आहे, त्यामध्ये कोणतेही दुमत नाही। परंतु ही कर्जमाफी सरसकट सर्व शेतकरी बांधवांची होणार नाही, त्यासाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची तपासणी केली जाईल। जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा थोडाफार वेळ लागू शकतो, परंतु 100% कर्जमाफी होईल, त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही।